हे ब्रह्मांड आहे। विद्यार्थ्यांनो, या ब्रह्मांडाचे विज्ञानवादी मूर्त स्वरूप जाणून घ्या। आकाश निरीक्षण केंद्र आणि ॲस्ट्रॉनॉमी लॅबच्या माध्यमातून हेंकल इंडिया लिमिटेड आणि लायन्स क्लब ऑफ पुणे सहकारनगर तसेच ग्लोबल मिशन ॲस्ट्रॉनॉमी आणि रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यात आकाश निरीक्षण केंद्र व ॲस्ट्रॉनॉमी लॅब आकार घेत आहेत। या ॲस्ट्रॉनॉमी लॅबमधून विद्यार्थी आकाश निरीक्षण व संशोधन करू शकतात। ही एक नवी संकल्पना आहे। शाळांमध्ये विज्ञान, भूगोल, गणिताच्या प्रयोगशाळा असतात, पण ॲस्ट्रॉनॉमी लॅब म्हणजे खगोल प्रयोगशाळा नसते। म्हणूनच आम्ही पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये ॲस्ट्रॉनॉमी लॅब व आकाश निरीक्षण केंद्र सुरू करत आहोत। यामध्ये अनुक्रमे जेजुरी, भोर, तळेगाव, ढमढेरे, शिरगाव तसेच पुणे शहर अशा 5 शाळांमध्ये ॲस्ट्रॉनॉमी लॅब तयार झालेल्या आहेत। या लॅबमध्ये शिकण्यासाठी 5वी ते 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम केंद्र शासनाकडून मान्यता प्राप्त करून घेतलेला आहे। भविष्यामध्ये भारताबरोबरच संपूर्ण जगाला लागणारे खगोलशास्त्रज्ञ निर्माण करण्याचे या ॲस्ट्रॉनॉमी लॅबचे उद्दिष्ट आहे। या ॲस्ट्रॉनॉमी लॅबचा अमेरिका, स्पेन येथील आकाश संशोधन संस्थांबरोबर सामंजस्य करार झालेला आहे। या ॲस्ट्रॉनॉमी लॅबतर्फे विद्यार्थी नासाच्या लघुग्रह शोध मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत। त्यासोबत जपान, ऑस्ट्रेलिया तसेच आंतरराष्ट्रीय वेधशाळांमधील विद्यार्थी स्तरावरील प्रकल्पांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। अशा प्रकारे सुरू झालेल्या या 5 ॲस्ट्रॉनॉमी लॅबमधून सुमारे 10,000 विद्यार्थी आकाश संशोधनाचा अभ्यास करीत आहेत। तसेच सुमारे 250 शिक्षकांना ट्रेन द ट्रेनर या प्रोग्रॅमद्वारे प्रशिक्षण दिले गेले आहे। ॲस्ट्रॉनॉमी लॅबमधून विद्यार्थी सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, सुपरमून, उल्कावर्षाव, सूर्याचे निरीक्षण, ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण, लघुग्रहांचे निरीक्षण, ग्रहांची युती तसेच रात्रभर आकाश निरीक्षण अशा विविध उपक्रमात सहभागी होत आहेत। या आकाश निरीक्षण केंद्र व ॲस्ट्रॉनॉमी लॅबद्वारे भारतामध्ये खगोलशास्त्रज्ञ तयार करण्याची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे। संपूर्ण विश्व केव्हा त्याची निर्मिती कशी आहे हा प्रश्न साहजिक लोकांच्या मनात येतो। त्याचे 2 थोडक्यात एका लाईनमध्ये उत्तर द्यायचं तर मी म्हणेन की या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत नाही, परंतु आपण खर्च काय काय आहे ते सांगू शकतो। त्यापैकी एक असा आहे की विश्वाची उत्पत्ती केव्हा झाली हे जर आपण वेगवेगळे भाग पाहिले असतात तर आपल्याला दिसतं की आकाशगंगाने विश्व वाढलेलं आहे आणि त्या आकाशगंगा एकमेकांपासून दूर जाते आणि मग आपण एक खूप गणित मांडून जर उत्तर काढलं की हे सगळ्या आकाशगंगा एका बिंदूचं बाहेर आलेले आहेत। निदान तसंच आपल्याला त्या गणितावरून दिसतं। नमस्कार, मी महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या शिशुआहार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ताताई प्रमोद वैद्य। खरं तर आज खूप मला आनंद होतोय की हेंकल कंपनीने आमच्या संस्थेतील आपल्या शाळेला खगोल प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली। खरं तर लहान वयातच मुलांमध्ये कुतूहल जास्त असतं आणि त्यासाठी शास्त्रीय मार्गदर्शन होणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि ते उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रथमतः हेंकल कंपनीचे आमच्या सर्वांतर्फे मनपूर्वक धन्यवाद। आज आमच्या शाळेमध्ये अवकाश निरीक्षणाची प्रयोगशाळा सुरू झाली आहे। मला बरेच विद्यार्थी विचारायचे की अवकाश निरीक्षणासाठी काय करायला लागेल, मला त्याची आवड आहे, काय करू, आणि त्याचं उत्तर मला देता येत नव्हतं। पण विशाल कुंभारे सर ज्यावेळी आले, आम्हाला सगळ्यांना ट्रेनिंग दिलं, त्या ट्रेनिंगमुळं आणि सरांच्या प्रॅक्टिकल नॉलेज आम्हाला दिल्यामुळं आम्हाला भरपूर विद्यार्थ्यांसाठी भरपूर आम्हाला मदत करता येईल।
म्हणून मी आज विशाल कुंभारे सर, डॉक्टर प्रसाद खंडागळे सर आणि हेन्कल लॅब यांचे शतशः आभारी आहे की अवकाश निरीक्षणाची संधी मिळाली. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे सायंटिस्ट बनवण्यासाठी या लॅबचा नक्कीच उपयोग आम्ही करून घेऊ. धन्यवाद. आकाशगंगा आपले वेगवेगळे ग्रह, तारे, सोलर सिस्टम याच्याबद्दल भरपूर माहिती मिळते व स्टार्सचा जन्म कसा होतो, मृत्यू कसा होतो, पुनर्जन्म कसा होतो, असे वेगवेगळे माहिती आमच्या विद्यालयामध्ये अवकाश निरीक्षणासाठी लॅब तयार केली आहे. त्या लॅबचा आमच्या शाळेतील 2500 विद्यार्थ्यांना लाभ मिळतो. यामध्ये महत्त्वाचा वाटा हा हेन्केल कंपनीचा आहे. त्या कंपनीने अतिशय मोठा हातभार या लॅबसाठी लावलेला आहे. मी विद्यालयाचा मुख्याध्यापक या नात्याने श्रीयुत डॉक्टर प्रसाद खंडागळे सर, श्रीयुत विशाल कुंभारे सर आणि हेन्केल कंपनीचा शतशः ऋणी आहे. आमचे पुणे जिल्ह्यातील उर्वरित 8 तालुक्यांसह महाराष्ट्रभर अशा 100 ॲस्ट्रॉनॉमी लॅब सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच या लॅबना संचलित करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त मध्यवर्ती प्रमुख ॲस्ट्रॉनॉमी संशोधन केंद्र सुरू करण्याचा आमचा मानस आहे. या अभियानामध्ये आपला सहभाग आणि सहकार्य प्रार्थनीय आहे. धन्यवाद. हेन्कल इंडिया लिमिटेड, लायन्स क्लब पुणे सहकार नगर, ग्लोबल मिशन ॲस्ट्रॉनॉमी आणि रिसर्च सेंटर. विद्यापीठाच्या कॅम्पसवर जे आयुका म्हणून आहे, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स, तिथे या क्षेत्रामध्ये काम करण्याच्या दृष्टीनं मला असं वाटतं की मनुष्यबळाची अत्यंत गरज आहे. एक मोठा प्रोजेक्ट त्यांचा जो येऊ घातलेला आहे किंवा चालू आहे, लायगो लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी, आणि नांदेडच्या जवळ ह्या प्रोजेक्टची सुरुवात होती आहे. जवळजवळ 500 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये लायगो, कॅल्टेकची जी आहे आणि भारतातल्या अनेक संस्था त्याच्यामध्ये असोसिएटेड आहे. आणि त्यामुळे एक अत्यंत विस्तृत असं क्षेत्र आहे. विद्यार्थ्यांना स्वतःचं करिअर बनवण्याच्या दृष्टीनं अवकाशगंगा आणि सोलार सिस्टम या संबंधी नुसती माहिती नाही, ती या पृथ्वीची निर्मिती, सोलार सिस्टमची निर्मिती या संबंधी अनेक गोष्टी अजून अज्ञात आहेत आणि त्याच्यावर जास्त प्रकाश झोत येणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की संशोधनासाठी अत्यंत सुंदर अशी एरिया आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर हा आता म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस असतात. आता हेन्कलनी त्यांच्या CSRमधनं असा एक उपक्रम केला की अगदी लहानपणापासून म्हणजे मुलं अगदी पहिलीपासून या क्षेत्रात अभ्यास करू तयार होण्यासाठी हा जो उपक्रम आहे त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगता? सुंदर आहे, कारण आपल्याला माहिती आहे की नारळीकरांनी आयुष्य त्यांचं या सगळ्या गोष्टीसाठी घालवलं आणि विज्ञानाची गोडी आणि विशेषतः या विषयामध्ये आणि अत्यंत लहान वयापासून म्हणजे शाळेतून याची सुरुवात होती आहे. हेन्केलसारख्या कंपनीने त्यासाठी अर्थसहाय्य केलेलं आहे. अत्यंत चांगली गोष्ट आहे. जे काही प्रोजेक्ट्स मी पाहिले, मुलांची मानसिकता आणि मुलांची तयारी ही खूप मोठी झालेली दिसते. प्रत्येक गोष्ट अत्यंत माहिती देतानासुद्धा पूर्ण जाणीवनं ते बोलत आहेत आणि त्यामुळं कुठेतरी पाठांतर नाही आहे, ती संकल्पना त्यांच्यात रुजती आहे आणि ते जास्त महत्त्वाचं आहे. इसवी सन 499 साली भारतातले शास्त्रज्ञ, त्या काळामध्ये भारतातल्या शास्त्रज्ञांना ऋषी म्हणत असत. त्या आर्यभट्ट इसवी सन 499 म्हणजे किती वर्ष झाली? 1600 वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला. त्यावेळेला त्या शास्त्रज्ञांकडे काय साहित्य संधी उपलब्ध असेल तर काहीच नाही. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जे वागणं असतं हे असतं त्याच्यामध्ये निरीक्षण करणं. त्यामुळे निरीक्षणाचं महत्त्व काय आहे हे या लॅबचं नाव सुद्धा निरीक्षण केंद्र असं दिलेलं आहे. खगोलशास्त्रामध्ये अभ्यास करायचा असेल तर निरीक्षणाला खूप महत्त्व आहे. इसवी सन 499 साली आर्यभट्ट या नावाच्या शास्त्रज्ञांनी
निरीक्षणाद्वारे असं सांगितलं की पृथ्वी स्वतःच्या भोवती फिरते. आता आपल्याला कळत सुद्धा नाही आता म्हणलं तर, जर काही आपण शिकलो नसेल तर कळणार पण नाही. नुसती फिरते म्हणून सांगितलं का? तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पृथ्वी स्वतःभोवती फिरते आहे, त्यामुळे पृथ्वीवरती दिवस आणि रात्र होत आहे. त्याच्यामुळं सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, नक्षत्र आदी पूर्वेकडनं उगवतात, पश्चिमेकडे मावळतात. म्हणजे आपल्याला असं शिकवलं जातं की थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी हे आइन्स्टाईन माहीत असल्याशिवाय आर्यभट्टांनी हे सांगणं शक्य आहे का की हे सगळं त्या थेअरीचाच वापर, त्यांनी त्याचं नाव दिलं नसेल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी. असे प्रचंड विद्वान शास्त्रज्ञ आपल्याकडे, ऋषी परंपरा खूप मोठी आहे. गणितामध्ये आजही भारताचं वर्चस्व माहीत करते. फार प्राचीन काळापासून गणित, आणि या सगळ्या खगोलच्या निरीक्षणाद्वारे सुद्धा गणित आवश्यक आहे. म्हणजे आपलं मंगळयान सोडलं, आपल्या इथं पहिल्याच प्रयोगामध्ये इस्रोनी जे मंगळयान सोडलं ते यशस्वी झालं आणि जसं ठरलं तशा पद्धतीने गेलं. ह्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर गणिताची गरज असते. आणि भारतामध्ये गणिताची परंपरा आहे. म्हणजे आर्यभट्ट हे खगोलशास्त्रज्ञ कसे होते तसे गणितातले पण तज्ञ होते. भास्कराचार्य होते. भास्कराचार्यांचं पण लीलावतीपासून सगळी गणित विशेष आहे. तर आपल्याकडं या सगळ्या गोष्टी होत्या, बुद्धिमत्ता आहे. आणि जसं सांगितलं की गुरुच्या पायाशी बसलं की ते मिळत असतं आपल्याला. त्यामुळं त्या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. पण आजकाल कसं झालंय तर आजकाल एकदा आइन्स्टाईन यांचं नाव ऐकलंय सगळ्यांनी. आइन्स्टाईन हे खूप मोठे शास्त्रज्ञ झाले, पाश्चात्य जगातले होते. परंतु ते इतके काम करायचे की वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा ते लॅबमध्ये जायचे. आणि अशाच पद्धतीचे फिजिक्सचे होते प्रामुख्याने. माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये डॉक्टर वि ग भिडेंना मी असंच बघितलेलं की पुणे विद्यापीठामध्ये ते 8-10 तास भौतिकशास्त्र विभागामध्ये जाऊन काम करायचे. म्हणजे आइन्स्टाईनचं मी सांगतो ती छोटीशी गोष्ट तुम्हाला लक्षात यावी म्हणून सांगतोय. पण मी वि ग भिडेंना पण बघितलेलं आहे की तशाच पद्धतीचं वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा ते प्रयोगशाळेत जाऊन काम करतात. तर संध्याकाळची वेळ प्रयोगशाळेतनं घरी जाता जातात त्यांच्याकडं. ते जात असताना फिजिक्सचं मोठाच्या मोठा ठोकळा असणारं पुस्तक घेऊन उभा होता. आता फिजिक्सचा माणूस म्हणल्यानंतर आइन्स्टाईनला स्वाभाविकपणे वाटणार की अरे हा आपला जवळचा माणूस. त्यांनी फिजिक्सचं तिथं किचन स्वतः त्या बस स्टॉपवर गेले. म्हणजे ओ यंग मॅन, हू आर यू? तर तो यंग मॅन म्हणला आय एम मास्टर ऑफ फिजिक्स. नुकताच MSc झालेला होता, फिजिक्समध्ये मास्टरी केलेली होती त्यांनी. तो म्हणला आय एम मास्टर ऑफ फिजिक्स. ओके ओके म्हणले आणि ते आपल्या घराकडे चालायला लागले. ह्या तरुण मुलाला लक्षात येईल की हा म्हातारा माणूस आला काय आणि आपल्याला विचारलं काय काय कोण आहे. तर तो त्यांच्या मागं 10-12 पावलं मागणं पळत गेला. म्हणला ओ ओल्ड मॅन, हू आर यू? तर म्हणे आय एम स्टुडंट ऑफ फिजिक्स. म्हणजे याच्यातून आपल्याला लक्षात असं असलं पाहिजे की वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा आपण विद्यार्थी म्हणून जगायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि विज्ञानाचा अभ्यास म्हणजे वेगळं काही करायची गरज नसते, गोकमपट्टी करायची गरज नसते. विज्ञानाचा अभ्यास म्हणजे स्वतःला प्रश्न पडले पाहिजे की एखादी घटना बघितली, एखादी गोष्ट बघितली की ही अशी का होत असेल, कशी होत असेल. हे जे 6 प्रश्न आपण म्हणतो का नाही, 5W आणि H, असे प्रश्न मनाशी विचारले पाहिजेत आणि त्या मनाची उत्तरं दिली पाहिजेत. विज्ञानामध्ये अभ्यास करायचा म्हणजे जसं निरीक्षण गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी 6वी-7वीला मी 6वीत असताना एक प्रयोग केला होता की सांगतो की एक अशी रिंग होती ह्याची आणि ब्रासचा गोळा होता. हा प्रयोग बहुतेक सगळ्यांना माहीत असतो की तो गोळा त्या रिंग मधनं जात असतो, त्याला एक स्ट्रिंग लावलेली असते आणि तो गोळा तापवला
की तो प्रसरण पावतो आणि तो एका विशिष्ट ह्याच्यानंतर तो त्या रिंगमधनं जात नाही. हा प्रयोग आम्हाला, तुम्ही तरी लोक सगळे पुण्यामध्ये आहात, मी त्या प्रयोगशाळेला 50-60 विद्यार्थ्यांच्या समोर ते शिक्षक फक्त करून दाखवायचे प्रयोग. तर ते करून दाखवत असताना तो त्या ह्याच्यातनं जात नाही, ते प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेलं असतं. मग त्याचे उपयोग काय होतात, ऍप्लिकेशन काय होतात, हे सगळं आपल्याला लक्षात येतं. मग मी शिक्षकांना त्यावेळेला प्रश्न विचारले, म्हणजे ही कथा मी सांगतो ती शिक्षकांसाठी सांगतो प्रमुख की शिक्षकांना मी प्रश्न विचारला, सर म्हणलं गोळा तापवायच्या ऐवजी आपण रिंग तापवली तर काय होईल? तर मला त्यांनी सांगितले, यार तुला मी सांगतो ते सोडून तुझं भलतच काय असलेले प्रश्न विचारतो. त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. खरं म्हणलं तर सगळं साहित्य देत असतं, करून बघायला काय हरकत नव्हती प्रयोगात, पण त्यांना त्याचं उत्तर माहित नाही शिक्षकांना, म्हणून विद्यार्थ्यांचे प्रश्न संपवायचे किंवा तेवढंच कर असं सांगितलं. अशाने विज्ञानाची प्रगती होत नाही. तर विज्ञानाची प्रगती वापर केला पाहिजे. मी आता असं म्हणतो की प्रयोगशाळा आता जी हेंकेलने आणि या सगळ्या लायन्स क्लबच्या लोकांनी तुम्हाला दिली आहे, ती त्याच्यातनं प्रत्यक्ष काही खूप शिकायला मिळेल वगैरे ह्याच्यापेक्षा शिकण्याची प्रेरणा देण्यासाठी याचा निश्चित उपयोग आहे. इच्छा तयार झाली शिकायची की मग पुढे जाऊन ज्याला इच्छा आहे तो काहीही करून एखादी गोष्ट असते. म्हणजे आम्ही लहान असताना हा भाग नाहीये, पण इच्छा असेल तर काही करत होतो. तसं इच्छा, चांगल्या गोष्टीची इच्छा निर्माण व्हावी याच्यासाठी चांगलं वातावरण तयार करतो. आणि या संस्थेमध्ये ते वातावरण यांच्या सहकार्याने होत आहे. मला खूप आनंद वाटतो की मी काही फार मार्गदर्शन वगैरे करणार नाही. माझ्या विषयात मी बोलण्यासाठी नंतर कधीतरी येईन, कारण मी सांगितलं की 1.5 तास लागतो. पण आता एक शेवटची गोष्ट डॉक्टर कलामांच्या बरोबरची माझ्या बरोबरची झालेली तेवढी सांगतो, कारण ते सांगितलं नाही तर असं वाटेल की आपण कसं काय. डॉक्टर कलाम दुसरा भाग म्हणजे राष्ट्रपती होऊन झालेला होता. म्हणजे बालपणाच्या शिक्षणानंतरचे 3 भाग आहेत. त्यातल्या रॉकेटरीचे जनक म्हणून डॉक्टर कलामांना म्हटलं जातं. आणि डॉक्टर कलामांचे गुरु असं नाही म्हणणार, पण सहकारी आपले इथलेच वसंतराव गोवारीकर म्हणून प्रचंड प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते इस्रोतले, ते त्यांचे सहकारी होते. त्या रॉकेटला लागणारं फ्युएल जे आहे, प्रोपेलंट आहे, हे गोवारीकर सर बघायचे. आणि रॉकेटचे जनक म्हणून डॉक्टर कलामांचं नाव घेतलं जातं. आणि SLV-3 हा त्यांचा पहिला प्रक्षेपक होता की जो यशस्वी झाला. म्हणजे 2-3 गोष्टींनी आहे की खगोलामध्ये असंख्य प्रकारची रहस्य दडलेली आहेत आणि किती आहेत हे अजूनही माहित नाही, अनंत आहेत असं आपण म्हणतो. तर रहस्य करता करता आता शास्त्र इतकं प्रगत झालं की माणूस चंद्रावर जाऊन पोहोचलाय. 69 सालीच अमेरिका केली, आता आपणही त्या तयारीत आहोत की माणसाला याच्यात. तर हे सगळं काम करत असताना आपल्याकडे काही नव्हतं सुरुवातीला. म्हणजे 1963-64 जर चित्र बघितले आपण तर रॉकेटचे पार्ट सायकलवरनं घेऊन त्या तिथं असेंब्लीसाठी नेत होतो. म्हणजे मोटरेबल रोड नव्हता, नॉलेज नव्हतं, मॅन पॉवर नव्हती, पैसा नव्हता. म्हणजे त्यावेळेला पहिलं प्रक्षेपण झालं डॉक्टर कलामांच्या नेतृत्वाखाली SLVचं. आणि फायर केल्यानंतर ते लगेच जाऊन समुद्रात पडलं. म्हणजे SLV म्हणजे काय तर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल, म्हणजे उपग्रहाला कक्षेमध्ये घेऊन जाणारं ते प्रक्षेपक आहे किंवा लॉन्चर. त्यात व्हेइकल म्हणलं जातं त्याला, SLV, सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. तर पहिला प्रयोग झाला तर त्यावेळेला असं होतं की अरे हजारो लोकांना एक वेळचं अन्न मिळत नाही आणि तुम्ही हे पैसे कशाला समुद्रात घालता, असं पण क्रिटिसाइज करत होते त्यावेळेला. पहिला प्रयोग फेल गेला, दुसरा प्रयोग फेल गेला. प्रयोग फेल गेल्यानंतर डॉक्टर कलामांना त्यांचे जे बॉस होते प्रोफेसर सतीश धवन म्हणून, ते म्हणले की जस्ट वेट, म्हणजे आय विल ब्रीफ द मीडिया. कारण मीडियाचे लोक असतात त्यांना त्यांचे प्रश्न असेच असतात की इथं 2 वेळचं अन्न सगळ्यांना मिळत नाही आणि तुम्ही असल्या ह्याच्यात कशाला पैसा वाया घालवताय. आज हे कोणी म्हणणार नाही, कारण आता त्या काळात केलेल्या कामाचे सगळे आपण गोष्टी करतो, ऑनलाईन सुद्धा गोष्ट करतो, कम्युनिकेशन करतो, बऱ्याच गोष्टी आपण सॅटेलाइटच्या द्वारे करतो. पण ती सुरुवात होती
आणि त्यावेळेला डॉक्टर कलामांना हे धवन म्हणाले की आय विल ब्रीफ द मीडिया. मीडियाचे खूप प्रश्न होते, त्यांनी उत्तरं दिली की विज्ञान ह्याच्यामध्ये प्रयोग करावे लागतात, कधी निगेटिव्ह होतात कधी पॉझिटिव्ह होतात, असं ते समजून सांगितलं. SLV-3 मात्र यशस्वी झाला, भारताचा पहिला प्रक्षेपक यशस्वी झाला. आणि हा पहिला प्रक्षेपक यशस्वी झाल्यानंतर धवन सर काय म्हणले, म्हणजे डायरेक्टर होते, अग्निपंख पुस्तकात लिहिलेले बघते किंवा त्यांची क्लिप सुद्धा आहे डॉक्टर कलाम. ते म्हणले की मला धवन म्हणले की मिस्टर कलाम यू गो अँड ब्रीफ द मीडिया. म्हणजे ज्या वेळेला फेस करायची वेळ येईल त्यावेळेला मी आहे समोर, असा जर डायरेक्टर, असा जर बॉस असेल, म्हणजे हे डॉक्टर कलाम म्हणले की मला असे चांगले बॉस मिळाले. श्रेय घ्यायच्या वेळेला त्यांनी मला पुढे केलं आणि शिव्या खायच्या वेळेला त्यांनी स्वतःवर घेतलं आणि म्हणून माझी प्रगती झाली. म्हणजे डॉक्टर कलामांनी त्यांच्या आत्मचरित्रात दिलेले. कलामांना पाठवलं होतं अमेरिकेमध्ये रॉकेटरीचं शिक्षण घेण्यासाठी आणि ते तिकडेच गेले असते तर त्यांना तिकडच्या नासाच्या यांच्या खूप ऑफर होत्या, कितीतरी चांगले चांगले संधी तिथे उपलब्ध होते त्यांना. पण कलाम परत आले भारतामध्ये, बरोबर काम करत होते, परत आले. परत आल्यानंतर कधीतरी एका पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी हा प्रश्न विचारला त्यांना की तुम्ही एवढे बाहेर संधी असताना तुम्ही परत कसे काय आला भारतामध्ये. तर आपने जो कहा कि देश के लिए जो प्रेम है उसके वजह से वो आगे. आणि त्यांनी जी कथा सांगितली त्या कथेमध्ये त्यांनी त्या पत्रकारांना सांगितली की देखो मैं तो वहाँ कुछ विद्या सीखने के लिए गया, जैसा संजीवनी विद्या लेने के लिए, म्हणजे देवांच्याकडनं दानवाच्या गुरुकडं संजीवनी विद्या शिकण्यासाठी कचदेव गेले होते. ती संजीवनी विद्या मिळवली, ते तिकडे नाही राहिले. काम झाल्यानंतर ते परत देवांच्या ह्याच्यामध्ये परत आले. ते म्हणजे अभी मेरा काम हो गया है. मग तिथं त्यांच्या शुक्राचार्याची मुलगी त्याच्या ह्याच्यामध्ये प्रेमामध्ये होती, लग्न करायचं होतं वगैरे, त्या सगळ्या गोष्टी झालेल्या असल्या तरी ते परत आपल्या देवाकडे, म्हणजे देशासाठी. तसं म्हणजे मी तिथं गेलो तो शिकायला, रॉकेटरी का सीख लिया मैंने, अभी मैं मेरे देश के लिए काम करूँ, आणि म्हणून ते परत आले. मी ह्या गोष्टी अशासाठी सांगतोय की आपल्यालाही आयुष्यामध्ये संधी मिळतील, आपणही बाहेर जायला पाहिजे, शिकायला पाहिजे, पण देशासाठी मी नंतर काय करू शकतो याचा विचार जसा कलामांनी केला तसा आपल्याला करण्याची गरज आहे. म्हणजे सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आता वेळ खूप झालेली आहे, मला चिठ्ठी यायच्यात मी थांबवतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आज पुण्यस्मरण आहे आणि सावरकरांचा खूप मोठा आग्रह असायचा की विज्ञानाची कास, विज्ञानावरती विश्वास ठेवा, विज्ञानाचा अभ्यास करा. तर त्यांच्या स्मृतीला पण मी वंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. Thank you for having me to speak. This particular initiative came to us from Dr. Prasad Khandagle, who has been an inspiration for all of us at Henkel. We are part of a CSR committee which looks into various initiatives of Henkel in India. This particular initiative is very, very good because we are targeting children in the age group, I think from 5 to about the teenage college level students. This is the right age to generate in children the spirit of exploration. So astronomy is nothing but exploration, and I believe that this will go a long way in creating a breeding ground for the scientists, the future scientists, which India has given in the past, and now the next set of scientists probably will come from India, and Pune is the epicenter of this whole initiative of generating the breeding ground for scientists.
We at Henkel have always focused on STEM as education. We have a whole lot of initiatives focused on STEM education. We work with NGOs to come up with books which are easily it's made in such a way that it is easy for the children to understand. We also have a program called Researchers World, where children are made to conduct experiments so that they understand what is it that how researchers think, how do they observe. Similarly, this particular initiative will create that curiosity in the students to understand what lies beyond. All of us are there in this world here on earth, but what lies beyond, what causes this transition from night to day, what are the other stars that are there, what are the other planets, what is the life up there. So this will go a long way, I believe, in answering all the questions that many of us have. Thank you. धन्यवाद। देखिए, हमारा उद्देश्य इसमें ये है कि विद्यालयों के साथ उस उच्च शिक्षा में तो जैसे पूना का काफ़ी गरिमामय इतिहास रहा है। यहाँ पे हमारे भारत की जो खगोल शास्त्र के क्षेत्र में सबसे अच्छा विश्वविद्यालय आयु का है, और इस शहर ने बहुत बड़े बड़े साइंटिस्ट दिए हैं भारत को और दुनिया को। हमारे बीच जैन नार्लिकर सर थे, अभी कल हमारे विद्यार्थियों का मार्गदर्शन किया उन्होंने। तो हमारा उद्देश्य ये है कि उच्च शिक्षा में तो हमारे पास काफ़ी संस्थाएँ हैं, लेकिन जैसा कि खगोल शास्त्र एक ऐसा विषय है जिसमें अभी भी जो अनिश्चितता है, मतलब एक साइंस है, मैथ्स होता है 2 × 2 4, लेकिन इसमें ऐसा कोई साहित्य नहीं है। तो इसमें जो है ना, खोज और अननोन से नोन की तरफ, अज्ञान से ज्ञान की तरफ जाने का है। तो ये क्या होता है ना कि जब तक आपके अंदर में ऐसे सोच पैदा ना हो और इंटरेस्ट, उसके प्रति उत्सुकता न पैदा हो, तो हमारा ये मानना है, और बिहेवियर साइंस ये कहता है कि किसी भी बच्चे को यदि उसके प्रति, किसी चीज़ के प्रति उत्सुकता पैदा करना हो, तो सबसे राइट एज सेगमेंट जो होता है 10 साल से 18 साल। तो हम इस एज ग्रुप को विभिन्न शिक्षण संस्थाओं के साथ, सामाजिक संस्थाओं के साथ ऐसा एक प्रयास करेंगे जहाँ पे लेबोरेटरी सेटअप हो और शिक्षक की व्यवस्था की जाए, और ऐसे विद्यार्थियों में वो इंटरेस्ट पैदा किया जाए ताकि वो भविष्य में जाके भारत के महान वैज्ञानिक बने। और खगोल विज्ञान के क्षेत्र में जितनी अनिश्चितताएं हैं, खगोल विज्ञान हमारे लिए, पृथ्वी के सर्वाइवल के लिए बहुत ज़रूरी है। मतलब बहुत चीज़ें पृथ्वी का जो है ना, खगोल विज्ञान से केंद्रित मतलब नियंत्रित होती हैं। तो जब जहाँ नियंत्रण केंद्र है, जहाँ स्विच है, जो स्विच के बारे में पता नहीं रहेगा तो नियंत्रण अनियंत्रित हो जाएगा। तो उद्देश्य यह है कि बच्चों में इसके प्रति उत्सुकता पैदा की जाए, क्योंकि ये अभी भी खोज का विषय है, और खोज का विषय के प्रति इंटरेस्ट पैदा करके ज़्यादा से ज़्यादा भविष्य में वैज्ञानिक भारत की तरफ से खगोल विज्ञान के क्षेत्र में हम दुनिया को दे सकें। ये हमारा एक प्रयास है। निश्चित रूप से एक काफ़ी लंबा प्रयास लगेगा, लेकिन इसके परिणाम बड़े ही बहुत ही फायदेमंद रहेंगे सभी के लिए। धन्यवाद। परंतु मुलांना आता जसं सरांनी सांगितलं, प्रत्येक जण सांगतोय हा वेगळा विषय आहे, त्याला 10-15 वर्ष लागते, पण आपण खालून सुरुवात करायला लागते तेव्हा वर जाऊन पोहोचतो, आणि वर गेल्यानंतर आकाशात जर ऑक्सिजनच नसेल तर ते सगळं खाली पडतं। त्याच्यासाठी या मुलांना आधीपासूनच आम्ही ऑक्सिजन देतोय, आणि त्या मुलांची आत्ताची जी भौतिक स्थिती है, म्हणजे मी आता एकच छोटी गोष्ट सांगणार आहे, कारण भूपेश जी मला इंस्पिरेशन काय मिळेल अभी बोलला नहीं। भूपेश जी, आप जो बोला सही है। मैंने 18 पुराण, यानी आदमी अगर जिंदा है तो उसको 64 विद्या आनी चाहिए, उसको 18 पुराण आनी चाहिए, वो इम्पोर्टेंट है। मैं गेले 1 साल से, यानी मेरा जो खंडोबा जो हमारा महाराष्ट्र है उसके ऊपर डॉक्टरेट कर रहा हूँ, तो उसके लिए मैंने सब पुराणों का, शिव पुराण है, विष्णु पुराण है, ये पुराण है, सबका स्टडी थोड़ा कर रहा हूँ। तो मेरे को आश्चर्य लगा कि हमारा चांद है उसको 26 बीटियाँ है, ये किधर से आई है। तो मैं सोचने लगा, तो मैं धीरे धीरे ढूंढते गया, तो हमारे जो मास रहते चैत्र से यानी हर एक चैत्र, आषाढ़, वैशाख, ऐसा आप सबको मालूम है कि हर मास में एक पूर्णिमा और एक अमावस्या रहती है। तो उसको शुक्ल पक्ष और कृष्ण पक्ष जो बोलते हैं वो है। तो उसके हिसाब से आपसे अपने सब नक्षत्र है, कृतिका है, रोहिणी है, ये है।
तो ये हमारे पुराणों में आज का विज्ञान बोलता है कि ये एस्ट्रॉइड है, इसका नाम यूरेनस है, इसका नाम ये है। वो जमाने में वो कोई नहीं बोलते थे, इसको बोलते थे। वो चांद के हिसाब से वो घूमते हैं, तभी पृथ्वी में वो बदलाव होते हैं। उसके लिए वो चांद की 24 डिग्रियां है, 24 महीने 12 महीने में हर 3 साल में एक अधिक मास आता है। और वो अधिक मास जो है उसके दो जो वो है, ये बच्चों को समझना चाहिए। और ये जो ज्ञान है, मैंने विशाल को कमिटमेंट दिया लाइफ का, इसको 3 साल हो गए, ये आदमी मेरे को मालूम नहीं था। लेकिन एक बोलते ना, मैं जिस गांव में पैदा हुआ हूँ उसके बाजू में 3 किलोमीटर पे ये सप्तर्षि ऋषि जो बोलते थे, मेरे पिताजी बहुत बड़े आध्यात्मिक या राष्ट्रपति, इधर ये लोग ये तपस्या करते थे, इसके लिए इधर खंडवा आया है। और ये सप्तर्षि अभी ऊपर है, गए वापस। वो कौन से ग्रह में क्या है वो मुझे मालूम नहीं है, लेकिन उनका आशीर्वाद ले लो। तो उधर गुरुकुल करके स्कूल लिया, खड़ा किया उसने। पहली हमने ये एस्ट्रोनॉमी की लैब खोली और उसके बाद में इस प्रवास शुरू हुआ है। लेकिन मुझे लगता है कि इससे, मैंने हर बार बोला, कभी कभी इधर के टीचर लोग हमारी चेष्टा करते थे, लेकिन मैं 2050 में जिंदा शायद नहीं रहूँगा, लेकिन 50 साइंटिस्ट भारत के लिए हम लोग दे चुके रहेंगे। आज ये लैब जो है, इसको नाम नहीं दिया, लेकिन हमारे भारत के लिए जिन लोगों ने काम किया, जिनको अभी भारत रत्न दिया नहीं गया है, लेकिन हमारे मन में भारत रत्न है, ये विनायक दामोदर सावरकर जी को समर्पित करता। हेंकलमध्ये आहे। या ॲस्ट्रॉनॉमीबद्दल मला सांगायचं असं वाटतं की ही एक वेगळी प्रयोग आम्ही हेंकलच्या माध्यमातून करतो आहे, जेणेकरून आपल्याला पुढे भूतलावरनं होणारे जे नफे तोटे वगैरे आहेत त्याच्या आधीच आपल्याला अनुकरण लागेल आणि मग त्या दिशेने आपण वाटलेलं काय चेंजेस वगैरे, जसं फॉर एक्झाम्पल ग्लोबल वॉर्मिंग आपण सगळं म्हणतो आहे, कुठून आलं ग्लोबल वॉर्मिंग? बरं, हे वृत्तीचाच एक प्रकार आहे, ज्यामुळे पृथ्वीमध्ये झाडं आपण लावलेली आहेत ती कमी झालेली आहेत। असेच काय काय वेगवेगळे प्रयोग आहेत, जे प्रयोगाच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहेत आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी हा एक उपाययोजना आम्ही सुरू केलेला आहे आणि अजून ह्याची पुढे वाटचाल करता करता निश्चितच त्याचं एक मोठं झाड पदरपणात येईल आणि ह्याचे सगळे फायदे आपल्याला भोगता येईल।